जीवनातील सर्व समस्या दूर करण्यासाठी हनुमान जयंतीचे विशेष उपाय. तर चैत्र शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. पहाटे 4 वाजता आई अंजनीच्या पोटी हनुमानजींचा जन्म झाला. ते भगवान शिवाचे 11वे अवतार आहेत, जे भगवान रामाप्रती भक्ती दर्शवण्यासाठी आणि भगवान रामाचे कार्य पूर्ण करण्यासाठी वानर देवतांच्या रूपात ह्या पृथ्वीवर आले होते. हनुमानजी बालब्रह्मचारी आहेत. हनुमानजींच्या मूर्तीवर सिंदूर आणि चांदीचे काम केले जाते. हनुमान जयंती हा हनुमानजींच्या विशेष पूजेचा दिवस आहे. हनुमान जयंतीपासून आणि दर मंगळवारी हा उपाय केल्याने तुमच्या इच्छा पूर्ण होतील. या युगात हनुमानजींची पूजा केल्याने इच्छा लवकर पूर्ण होतात असे मानले जाते. जर तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील तर हनुमान जयंतीच्या दिवशी 11 पिंपळाच्या पानावर भगवान रामाचे नाव लिहा आणि हनुमानजींना विशेष पान अर्पण करा. त्यात सर्व मऊ पदार्थ घाला, जसे की नारळ पावडर, गुलकंद, बदामाचे तुकडे इत्यादी. हनुमान जयंतीच्या दिवशी जर एखाद्याने स्वतःचे शुद्धीकरण केले आणि संध्याकाळी दक्षिणाभिमुखी हनुमान मूर्तीसमोर हनुमानजींच्या चमत्कारिक मंत्राचा जप केला तर ते खूप फलदायी ठरते. नंबर 4. हनुमान जयंतीच्या दिवशी आणि त्यानंतर महिन्यातील कोणत्याही मंगळवारी मानसिक आजारी व्यक्तीची सेवा केल्याने तुमचा मानसिक ताण कायमचा दूर होईल. नंबर 5. हनुमान जयंतीला देशी तुपापासून बनवलेल्या 5 पोळ्या अर्पण केल्याने शत्रूपासून मुक्तता मिळते. व्यवसाय वाढवण्यासाठी हनुमान जयंतीला हनुमानजींना सिंदूर रंगाचा लंगोटा घाला. नंबर 6. हनुमान जयंतीला मंदिराच्या छतावर लाल झेंडा लावा आणि अचानक येणाऱ्या संकटापासून मुक्तता मिळवा. गती आणि शक्ती वाढवण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालीसा, बजरंग बाण, सुंदरकांड, रामायण, रामरक्षासूत्राचे पठण करा. नंबर 7. हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानजींच्या मंदिरात जा आणि बजरंग बलीचा कोणताही साधा मंत्र किंवा हनुमान चालीसाचा 11 वेळा पाठ करा. हनुमानजींना गुलाबाची माळ अर्पण करा. हनुमानजींना प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. हनुमान मंदिरात 1 मोहरीच्या तेलाचा आणि 1 शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि हनुमानजीचे पठण करा. नंबर 8. या दिवशी एखाद्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हनुमानजींना पान अर्पण करावे. आणि दुसरे, इमारतीच्या अर्पणाने संकटमोचन देखील खूप खुश आहे. गरिबी दूर करण्यासाठी दर मंगळवारी हरभरा आणि चिरोंजीचा नैवेद्य दाखवा. सौभाग्य आणि पुत्रप्राप्तीसाठी सिंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा. वाईट आत्म्यांना दूर करण्यासाठी गूळ आणि हरभरा अर्पण करा. नंबर 9. आनंद वाढवण्यासाठी हनुमान जयंतीला ओम हनुमते नमःचा जप करा. शौर्य वाढवण्यासाठी हनुमानजीच्या खांद्यावर सिंदूर आणि गायीचे तूप लावा. तुमच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी जाईचे फूल अर्पण करा. धनप्राप्तीसाठी गूळ, हरभरा अर्पण करा आणि तुपाचा दिवा लावा. त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमानजींना सिंदूर, नारळ आणि लाडू अर्पण करा. नंबर 10. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित बाबतीत यश मिळवण्यासाठी दररोज 11 वेळा हनुमान चालीसा पाठ करा. आनंद वाढवण्यासाठी आणि कोर्ट केसेस मिळवण्यासाठी तेल दान करा. नंबर 11. रखडलेल्या कामामध्ये यश मिळवण्यासाठी सिंदूरने रामाचे नाव लिहिलेल्या पिंपळाच्या पानाची माळ अर्पण करा. मंत्राचा उच्चार करा आणि गरीब मुलांना तांदूळाची खीर देऊन ती वाटून घ्या. नंबर 12. हनुमान जयंतीच्या शुभ प्रसंगी हनुमानजींना लाल,
डाळ अर्पण करा आणि माशांना खाऊ घाला. हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही सुंदरकांडाचे पठण करावे आणि नंतर हनुमानजींना गोड भाकरी अर्पण करावीत आणि मुंग्यांना खाऊ घालावीत. नंबर 13, घराबाहेर पडण्यापूर्वी हा हनुमान मंत्र जप करा. शत्रू आणि भूत प्रेताच्या अडथळ्यांपासून मुक्तता मिळेल. हनुमान जयंतीच्या दिवशी सुंदरकांडाचे पठण करा आणि बजरंगबलीच्या मूर्तीसमोर 6 तुपाचे दिवे लावा. हे उपाय आपल्या आयुष्यातील समस्या दूर करू शकते. नंबर 14, जर तुम्हाला बऱ्याच काळापासून काही समस्या येत असतील किंवा तुम्हाला काही भीती वाटत असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानजींच्या बजरंग बाणाचे 21 वेळा पठण करा. नंबर 15, जर तुम्ही जे काम बराच काळ करत असाल त्यात तुम्हाला फक्त अपयशच मिळत असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीची योग्य पद्धतीने पूजा करा आणि त्यांना केशर लाडू अर्पण करा. या उपायाने तुम्हाला तुमच्या कामात यश मिळू लागेल. नंबर 16, बजरंगबलीला बुंदीचे लाडू खूप आवडतात. अशा परिस्थितीत हनुमानजींच्या पूजेमध्ये लाडूचा समावेश नक्कीच करा. पण लक्षात ठेवा की हनुमानजींच्या पूजेमध्ये चरणामृत अजिबात वापरू नये. नंबर 17, महाबली हनुमान हे एक सनातन ब्रह्मचारी आणि महान योगी आहेत. म्हणून त्यांची पूजा करताना कपड्यापासून ते विचारापर्यंत प्रत्येक गोष्टीत पवित्रता ठेवा. ब्रह्मचर्य आणि इंद्रियावर नियंत्रण ठेवा. हनुमानजींची पूजा करताना कोणत्याही प्रकारच्या कामुक गोष्टीवर चर्चा करू नये. नंबर 18, महिलांनी हनुमानजींच्या पूजेदरम्यान त्यांच्या मूर्तीला स्पर्श करू नये, कारण रामाचे भक्त हनुमान स्त्रियांना मातृरूप मानतात. अशा परिस्थितीत त्यांच्या पायापुढे कोणतीही स्त्री झुकली तर त्यांना ते आवडत नाही. नंबर 19, हनुमान जयंतीला बजरंगबलीची पूजा यशस्वी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ सेवन करू नये. तसेच या दिवशी चुकूनही मांस आणि मद्य सेवन करू नये. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. जय हनुमान. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर